भाजपच्या मिशन 45ला महाराष्ट्रात मोठा सुरुंग। निवडणूक पूर्व सर्वेक्षणात महायुतीला महाधक्का। नमस्कार। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फिरसे मोदी सरकार की चित्र पालटेल याची उत्कंठा देशाला आणि संपूर्ण जगाला लागलेली आहे। निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने देशात प्रचाराचा धुरळा उडून द्यायला सुरुवात केली आहे। भाजप प्रणित एनडीएकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, तर भाजप विरोधी इंडिया आघाडीची ही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे। असे असतानाच इंडिया टुडे आणि सी वोटरच्या सर्वेक्षणाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे। महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीने मिशन 45चं लक्ष ठेवलं आहे। त्या दृष्टीने भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी वोटरच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात महाविकास आघाडी बाजी मारणार असल्याचा निष्कर्ष आहे। महाविकास आघाडीला 48 पैकी 26 जागांवर विजय मिळणार असल्याचा सर्वेक्षणाचा अंदाज आहे, तर भाजपसह महायुतीचे लक्ष्य 45 जागांचे असले तरी केवळ 22 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। भाजप प्रणित महायुतीचा हा जबर धक्का देणारे सर्वेक्षण आहे। इंडिया टुडे आणि सी वोटरच्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीकडे मतांची टक्केवारी जास्त असणार आहे। महायुतीच्या पारड्यात 40.5% मते असतील, तर महाविकास आघाडीला 44.5% मते मिळतील असा अंदाज आहे। मतांच्या टक्केवारीत घट हा भाजपसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो। दरम्यान लोकसभेच्या 543 जागांसाठी 2 किंवा 3 महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे आणि पुन्हा आम्हीच सत्तेवर असा दावा भाजपकडून केला जातोय। याच पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे आकडे भाजपची चिंता वाढवणारे आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।